आवाज महाराष्ट्राचा। वाल्मी कराड यांना वेगळा आणि संजय राऊत, अनिल देशमुख यांच्यासारख्या नेत्यांना वेगळी ट्रीटमेंट का? ईडीकडून असं का? असा सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला आहे। त्याबरोबरच 2 दिवसांपूर्वी जर समजा पोलिसांनी दखल घेतली असती तर सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली नसती असंही त्या म्हणाल्या आहेत। तसेच वाल्मी कराड यांच्यावर ईडीने गुन्हा नोंदवला असतानाही परळी तालुक्यामध्ये लाडक्या बहिणी योजनेच्या अध्यक्षपद दिलं गेल्याचा आरोपही खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे। आज त्या मुंबई येथे पत्रकार परिषदेत बोलत होत्या। जो सातत्याने बजरंग अप्पा आणि संदीप भैया मांडतायत, तुम्हाला आधी दाखवलेला आहे की ईडी एन्फोर्समेंट डायरेक्टर मिनिस्ट्री ऑफ फायनान्स हे केंद्र सरकारमध्ये येतं। या कागदावर असं लिहिलेलं आहे, तारीख आहे 14/3/2022 साली वाल्मी कराडांच्या नावाने हा कागद आहे। हा तुम्ही सगळ्यांनी कदाचित तुमच्या चॅनलवर पाहिलेला आहे। हा फायनान्स मिनिस्ट्री, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हा कागद आहे, त्याची ही नोटीस आहे, ही तुम्ही पाहिलेली असावीच मला वाटतं। हा झाला पहिला मुद्दा, हा पीएमएलएचा आहे। आता पीएमएलएची अनेक उदाहरणं महाराष्ट्रात झालेली आहेत आणि हा एक्स्टॉर्शन त्याच्यात येतं आणि आज वाल्मी कराड हे एक्स्टॉर्शन मध्ये आज आहे। त्याच्यामुळे माझा एकच सोपा सरळ प्रश्न सरकारला आहे, महाराष्ट्र आणि केंद्र सरकारला, की वाल्मी कराड जर एक्स्टॉर्शन अंडर त्यांची अरेस्ट झालेली आहे तर ईडी आणि पीएमएलए हे का लावले गेले नाहीत? व्हेरी सिम्पल इट इज। याच्यात अनेक उदाहरणं महाराष्ट्रात गेल्या 4 वर्षात आपण पाहिली। मग अनिल देशमुख असेल, संजय राऊत साहेब असतील, नवाब मलिक असतील, किती तुम्हाला उदाहरणं सांगू ज्याच्यात पीएमएलए मध्ये ज्या पद्धतीने, म्हणजे देशमुख साहेब, अनिल देशमुख साहेबांची तर केस हेरसे होती। कोणीतरी म्हणलं माझ्या कानावर अशी गोष्ट आली, आजही कुठलाही प्रूफ नाही। कानानी म्हणजे एकानी सांगितलं की 100 कोटी रुपये मागितले म्हणून त्यांच्यावर पीएमएलए झाला, ईडी लागली, त्यांना अटक झाली। इथे तर आहे, हा कागद इथे आहे ज्याच्यामध्ये, नाही तो हा कंपनीची, आता कंपनीचा कागद, हा एफआयआर आहे। ह्याच्यामध्ये या एफआयआर आहे 11/12/24चा, त्याच्यात हा पुरा कागद आहे। हा एफआयआर जो झालेला आहे त्याच्यात वाल्मी कराडांचं नाव आहे, हे बघा इथे वाल्मी कराडांचं नाव आहे आणि वाल्मी कराडांचं नाव असताना त्या एफआयआर मध्ये हा कोणी राजकीय व्यक्तीने केलेला एफआयआर नाहीये, हा कंपनीने केलेला एफआयआर आहे। इथे बघा, अवधा कंपनीने 2 कोटी रुपये 28/5/24 हे सगळे डॉक्युमेंट्स आहेत। आय एम हॅपी टू शेअर देम। याच्यामध्ये म्हणजे तुम्ही विचार करा की खून झाला जेव्हा संतोष भाऊंचा, तेव्हा 2 दिवस आधी ऍक्शन झाली नव्हती जेव्हा पोलिसला माहिती होतं, आणि एक्स्टॉर्शन जेव्हा झालं, ऑलरेडी ही ईडीची नोटीस वाल्मी कराडांच्या नावाने ऑलरेडी एक्झिस्टिंग आहे, ही असताना जेव्हा ऑफेन्स हा एफआयआर, हे बघा ऑफेन्सेस ऑफ एक्स्टॉर्शन असताना, हे सगळं असताना हा जो एफआयआर केला त्याच्यात ऑलरेडी 22 मध्ये त्यांच्यावर ईडीची केस आहे, नोटीस आलेली आहे, ही परत आहे। तर एक्स्टॉर्शनची ही नोटीस कंपनीने केलेली असताना व्हाय इज देअर नो ॲक्शन? म्हणजे अनिल देशमुख, संजय राऊत, नवाब मलिक यांना आयक्यू गोष्टींवर त्यांच्यावर आरोप झाले, ईडीची केस झाली, त्यांना अटक झाली। ह्या आता अवधा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी मे मधील कंप्लेन आहे 28/5/24, बरोबर 28 मे, बरोबर आहे माझं काय प्लीज चुकत असेल तर प्लीज मला करेक्ट करा। पण 28 तारखेला म्हणजे मे टू डिसेंबर, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, 8 महिने झाले। 8 महिन्यामध्ये वाल्मी कराडांवर कंप्लेन असूनही आधीची एक केस, ही केस असताना, हा एफआयआर झालेला असताना, करेक्ट ही तिसरी आहे, तर ह्याच्यावर ईडीचा रोल का नाही आहे? माझी ईडीला विनंती आहे की फायनान्स मिनिस्ट्रीमध्ये आपण सगळ्यांनी मिळून तो बिल पीएमएलएचं पास केलेलं आहे, तर कदाचित या सरकारकडून ही माहिती केंद्र सरकारला दिली गेली नसेल तर बाप्पा आणि मी फायनान्स मिनिस्ट्रीला हे पत्र लिहिणार आहे। आम्ही आता बजेट सेशन जेव्हा सुरू होऊ तेव्हा फायनान्स मिनिस्ट्रीचीही भेट घेणार आहे की या ईडीच्या केसमध्ये जर इन्व्हेस्टमेंट्स महाराष्ट्रात यायच्या असतील, असं जर एक्स्टॉर्शन झालं तर आपल्या महाराष्ट्रात कोण इन्व्हेस्टमेंट करेल? हे खूप चिंताजनक आहे। हा विषय फार गंभीर आहे, हा राजकीय विषय नाहीये, हा सामाजिक विषय आहे। महाराष्ट्रामध्ये
जर असं एक्स्टॉर्शन सुरू झालं तर इन्व्हेस्टमेंट कोण करेल? आणि एवढंच नाही, त्यांनी केस केली आहे. अहो, आम्ही राजकीय म्हणून तुम्ही आम्हाला न्याय देऊ नका विरोधक म्हणून, पण इन्व्हेस्टरला पण महाराष्ट्रात न्याय मिळणार नाही. आता 6 महिने, मे टू डिसेंबर, आपण जानेवारी महिन्यामध्ये आहोत. का या कागदावर ऍक्शन केलेली नाही? का ईडी आणि पीएमएलएची ऍक्शन झाली नाही याच्यावर? याचं उत्तर आम्हाला द्यावं लागेल. आणि माझे 3च प्रश्न या सरकारला आहेत की संतोष देशमुखांचा हत्या हा एक केस आणि दुसरी फायनान्शियल फ्रॉडची. फायनान्शियल थ्रेट किंवा क्राईम जर झाला तिथे लॅप्स असेल तर ईडी गेट्स इन्व्हॉल्ड. का ईडी याच्यात इन्व्हॉल्व झालेली नाही? 2 दिवसाची गॅप, पुन्हा सांगते, हे आता इंटरकनेक्टेड आहे. म्हणजे वाल्मिक कराडानं ही स्पेशल ट्रीटमेंट सातत्याने का दिली जाते? 2 दिवस जेव्हा धमकी दिली, 2 दिवस तेव्हा जर पोलिसने ऍक्शन घेतली असती तर कदाचित संतोष भाऊंची हत्या झाली नसती. आणि 6 महिने हे जर एक्स्टॉर्शन वर पीएमएलए जर ऍक्शन घेतली असती तर कदाचित अवधा कंपनीच्या पुढे एक्स्टॉर्शनचा इश्यूच राहिला नसता. आता ह्याचं उत्तर आम्हाला महाराष्ट्र सरकारला द्यावं लागेल. आणि पुढची गोष्ट, आणि हे मी एकटी मांडलेलं नाहीये, ह्याच्यात ह्या सगळ्या गोष्टी ह्यांनी सगळ्यांनी मांडलेल्या आहेत, सगळ्या पक्षातल्या लोकांनी मांडल्या आहेत, अंजलीताई दमानेंनी पण मांडलेल्या आहेत. पण ह्याच्या पुढे आम्हाला काही उत्तर मिळत नाही. त्याचबरोबर ही एक भागी असताना लाडली बहीण योजना, या योजनेचे अध्यक्ष, प्लीज आय स्टँड करेक्टेड, माझं काही चुकीचं असेल तर आय एम हॅपी टू बी करेक्टेड, की जेव्हा बीड मध्येची जी कमिटी आहे त्याचे अध्यक्ष हे परळी तालुक्याचे अध्यक्ष आजही आजही वाल्मिक कराड आहेत. आता ही योजना आली कुठल्या महिन्यात? ही लोकसभेनंतर आली. लोकसभेच्या आधीच हा एक्स्टॉर्शनचा गुन्हा होता. ज्या माणसावर एक्स्टॉर्शनचा गुन्हा आहे त्याला तुम्ही महिलांच्या या लाडली बहीण योजनेचा अध्यक्ष करता. पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र 18 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.